नमस्कार. आज आपल्या बेसिक टू ॲडव्हान्सच्या 30 डेज चॅलेंजचा आज आपला 13वा दिवस आहे. आज आपण पार्ट 2 मध्ये खूप सारे कमळचे पॅटर्न्स घेणार आहे, म्हणजेच लोटस पॅटर्न डिफरंट व्हेरिएशनमध्ये दाखवणार आहे मी तुम्हाला. चला आता पहिला लोटस स्टार्ट करूया. फर्स्ट आपला जो आहे तो एकदम सिंपल लोटस घेणार आहे आपण. पहिल्यांदा आपल्याला ड्रॉप शेप काढायचा आहे. हा जो शेप आहे याला ड्रॉप शेप म्हणतात. खालून थोडासा कर्व असतो, पुढे वरच्या साईडला जरा पॉइंटेड काढायचा आहे. त्यासाठी मी पहिल्यांदा बघा अशी बेस लाईन घेतलेली आहे. ओके, आता काय करायचं, खालच्या साईडला एक छोटासा गोल काढायचा. आता कमळांच्या पाकळ्याला आपण स्टार्ट करूयात. वरून एक कर्व लाईन घ्यायची आणि ही जी लाईन आहे ती जो ड्रॉप आपण काढला आहे आणि एक छोटासा गोल काढला आहे त्याच्याबरोबर मध्ये जॉईन करायचा आहे. बघा अशा पद्धतीने मी 5 पाकळ्या, त्यानंतर ना ह्या खालच्या ज्या 2 आहेत त्या शेवटच्या पाकळ्याच्या बरोबर मध्यांतर घेऊन आपण हा कर्व जॉईन केलेला आहे. आता आपण जो लोटस बघणार आहे हे 2 लोटस आहेत, एक वरच्या दिशेने आणि एक खालच्या दिशेने. पहिल्यांदा आपल्याला बेस लाईन घ्यायची आहे स्ट्रेट आणि एक आडवी लाईन घ्यायची आहे. आता ह्या बेस लाईनवर आपल्याला वर्क करायचं आहे. तर बरोबर प्लस जिथे झालेला आहे तिथे एक गोल काढायचा, वरून एक ड्रॉप शेप काढायचा. सेम ॲज इट इज आपल्याला खाली पण काढायचं, पण मी वरचं तुम्हाला पूर्ण कंप्लीट करून दाखवते. जसं आपण अगोदरचं लोटस घेतलं होतं त्याचप्रमाणे आपल्याला हे पण घ्यायचं आहे. याच्यामध्ये पाहू शकता मी थोडे बेस लाईन घेतलेले आहेत आणि त्याच्यावर वर्क केलेलं आहे. तुम्ही सुद्धा अशा बेस लाईन घेऊन त्याच्यावर तुम्ही कर्व लाईन आणि ही लाईन ड्रॉ करू शकता, जेणेकरून तुमचं जे लोटस आहे ते एकसारखं येणार आहे. बघा आता इथून जसं काढलं तसंच खालच्या दिशेने हे आपल्याला ड्रॉप शेप काढून पूर्ण जसा आपण लोटस काढलेला आहे तसंच आपल्याला लोटस कव्हर करायचा आहे. जर तुम्ही क्लास पाहत असाल तर माझ्यासोबत प्रॅक्टिस करा आणि कुठेही तुम्हाला डाऊट वाटत असेल, काही अडचणी आल्यास तुम्ही मला कमेंट करा, मी तुम्हाला कमेंटवर नक्की रिप्लाय करेल. बघा जसं आपण वरून लोटस घेतलेला आहे तशा पद्धतीने आपण बरोबर खालच्या साईडने ही लोटस कंप्लीट करून घेतलेला आहे. खूप सुंदर असा हा लोटस दिसत आहे आणि ड्रॉपच्या थोडंसं खाली अंतर सोडून एक डॉट द्यायचा आणि बाहेर आता आपल्याला आउटलाईन करून हा जो पूर्ण लोटस आहे तो डार्क करायचा. बघा मी एकदम डार्क आउटलाईन घेताना प्रत्येक कमळच्या बाहेरची जी लाईन आहे तिथून आपल्याला ही डार्क लाईन घ्यायची आहे. शेपच्या मध्ये बिलकुल नाही गेले पाहिजे, नाही तर तुमचे शेप पूर्णपणे बिघडणार आहेत. बघा आणि इथून सुद्धा आपण ही लाईन घेऊयात. आता मध्ये जे सेंटरच्या छोटेसे 2 ब्लँक स्पेस दिसतात तिथून सुद्धा आपल्याला फिलअप करून घ्यायचं आहे. बघा किती सुंदर असे आपले हे लोटस क्रिएट झालेले आहेत. आता आपण जो लोटस बघणार आहे तो एकदम डार्कमध्ये बोल्ड लोटस बघणार आहे, पण याच्यासाठी तुम्हाला ड्रॉप शेप काढायचा. सर्व लोटसची सुरुवात ड्रॉपनेच होते, मध्ये ड्रॉप शेप कंपल्सरी घ्यायचा आहे. आता आधीच्या जे पाकळ्या होत्या त्याच्या आपण एकदम चिटकून काढल्यात, तर ह्या पाकळ्या अशा थोड्याशा साईडला स्प्रेड करायच्या आहेत, म्हणजे थोडंसं अंतर ठेवून लाईन घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर ना एक कर्व लाईन घ्यायची. बघा हे जे आहे हा आतला जो स्पेस आहे ना तो पूर्ण फिलअप होणार आहे ह्याच्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये थोडासा ट्विस्ट काय आहे, आपण बाहेरून आउटलाईन न घेता आतमध्ये जे गॅप दिलेले आहेत ते फिलअप करून घ्यायचे आहेत. बघा आता माझ्यासोबत तुम्ही काढत असाल तर बघा प्रेशर थोडंसं जास्त द्यायचं. जर आता हा फिलअपचा पार्ट आहे तर बाहेरून आउटलाईन घ्यायच्या ऐवजी मी आतून आउटलाईन घेते. का तर कारण की आपण आतमधून फिलअप करतोय. लक्षात घ्या. आता आधीच्या लोटसला मी काय केलं, बाहेरून आउटलाईन करून फिलअप केलेलं आहे. आता आतमधल्या साईडला फिलअप दाखवायचं असल्यामुळे आपण आतमध्ये आउटलाईन आणि असं फिलअप. बघा जसं मी करत आहे तसं तुम्ही स्टेप बाय स्टेप करायचं आहे. आता आपण थोडासा हेवी लोटस पॅटर्न बघणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा मध्ये ड्रॉप शेप घ्यायचा आहे, त्यानंतर थोडंसं अंतर सोडून एक पुन्हा आउटलाईन करून घ्यायचं आहे. बघा अशी लाईटलीच आउटलाईन करायची आणि बरोबर ड्रॉपच्या खाली एक छोटासा सर्कल. आणि बाकीचे लोटस कसे काढले त्याप्रमाणेच करायचे, पण ह्याच्या ज्या पाकळ्या आहेत त्या डबल लाईनिंग काढायच्या आहेत. बघा डबल लाईनिंग करून मी हा पूर्ण लोटस कंप्लीट करत आहे. आणि या लोटसच्या बरोबर मध्ये जे डबल लाईनिंग झालेल्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला बेसिक लाईन देऊन घ्यायच्या आहेत, म्हणजे असे चेक्स पॅटर्न घ्यायचे आहेत.
तर बघा आता हा लोटस कंप्लीट झाल्यानंतर ना बरोबर मी सगळे 7 पाकळ्यांचं लोटस काढलेलं आहे. तुम्ही 5 ही काढू शकता किंवा 7 ही काढू शकता. आता ही तर जी डबल लाईन दिसते आहे तर तिथं आपल्याला छोटे छोटे लाईन ड्रॉ करून घ्यायचे. लाईन काढल्यामुळे काय होतं बघा, इथे एक बॉक्स शेप क्रिएट झालेला आहे आणि या बॉक्स शेपच्या मध्ये आपल्याला डॉट देऊन हा जो साईडचा मोकळा भाग दिसत आहे तो फिलअप करायचा आहे. चला माझ्यासोबत काढायला स्टार्ट करा. आता आपण थोडासा असा शेडिंगमध्ये लोटस बघणार आहे. त्याच्यासाठी पहिल्यांदा कर्व लाईनने स्टार्ट करायची आहे. एक चंद्राकृती आकार घ्यायचा आहे बघा, अशा पद्धतीने हाफ सर्कल घ्यायचा. आता ह्याच्यामध्ये पानांचा आकार काढून घ्यायचा. बरोबर सेंटरला एक स्टार्ट करायचा आणि दोन्ही साईडला 2-2 ने स्टार्ट करायचा आणि बरोबर त्याच्या खाली पुन्हा पानांचा आकार. आता वरच्या साईडला शेवटचं जे पाकळी आपण काढलेलं आहे तिथून डबल लाईन घ्यायची आणि मग वरच्या साईडला स्कॅलपची लाईन द्यायची. सेंटरला तुम्ही बेसिक एलिमेंट करा, कोणतंही बेसिक एलिमेंट ट्राय करा. मी सर्कलवालं बेसिक एलिमेंट घेणार आहे कारण की ते रिअलमध्ये छान दिसतं, त्यामुळे मी सर्कलवाले छोटे छोटे घेणार आहे. आता बघा बरोबर सेंटरला एक पानाचा आकार काढला आहे आणि इथून मी सगळ्या पानांच्या आकाराला स्टार्ट करणार आहे ते शेवटपर्यंत. हा पूर्ण जो वर्तुळ आहे मी पानांच्या आकाराने घेणार आहे, अर्ध पान असं. ओके, बघा हे असं पूर्ण भरीव असं लोटस दिसत आहे. किती सुंदर आज आपण लोटसचे प्रकार पाहिले आहेत आणि पाहणार आहे अजून मी एक तुम्हाला बेल्ट डिझाईन पण दाखवणार आहे. चला तर माझ्यासोबत कंप्लीट करा. आता जे मध्ये मध्ये अंतर राहिलेलं आहे याच्यामध्ये डिस्टन्स जास्त आहे, त्यामुळे शेडिंग करायचं. शेडिंग केल्याने ह्या फुलाला अजून लुक येणार आहे. त्यामुळे आपण या जो लोटस काढलेला आहे हा पूर्ण शेडिंगमध्ये करायचा आहे. वरून सुद्धा आपल्याला शेडिंग लाईन घ्यायची आहे आणि शेडिंग लाईन झाल्यानंतर कंपल्सरी तुम्हाला एक डार्क लाईन काढायची, तेव्हाच तो पॅटर्न जो आहे तो हायलाईट होऊन दिसतो. आजचा क्लास तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन क्लिक करा आणि नक्की आवडला असेल तर लाईक पण एक करा, जेणेकरून मला तुमचं मत समजतं. तुम्हाला किती डिझाईन्स आवडत आहेत, काही जण कमेंटसुद्धा करतात, तेही छान वाटतं. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला पहिल्या दिवसापासून प्रॅक्टिस करायची आहे. आणि आज जर तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर पहिल्यापासून सिरीज बघा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक दिवस हा क्लिअर जाईल आणि तुम्हाला क्लिअर समजेल की आज आपण काय केलं पाहिजे आणि किती प्रॅक्टिस केली पाहिजे. डेली आपले लाईव्ह क्लाससुद्धा असतात मेहंदीचे, दुपारी 3 किंवा संध्याकाळी 9 वाजता. तसा मी मेसेज करत असते आपल्या टेलिग्राम ग्रुप चॅनलला. जर तुम्ही टेलिग्रामला जॉईन नसाल तर टेलिग्राम ग्रुप आपला चॅनल जॉईन करा आणि माझ्यासोबत प्रॅक्टिस करत असाल तर तुम्ही तुमचं वर्कसुद्धा पाठवू शकता. मी तिथे इंस्टाग्राम किंवा टेलिग्रामला मी तुमचं वर्क चेक करते. माझं इंस्टा ID तुम्हाला व्हिडिओमध्ये दिलंच आहे. चला बघा, बाहेरून आउटलाईन करून हा किती फ्लावर पॅटर्न हायलाईट होतोय किंवा सुंदर दिसत आहे. चला आता हा कंप्लीट झाल्यानंतर ना मला खालच्या साईडला आपण 2 पानाचा आकार घेऊ
शकतो। इथे मी थोडंसं वेगळं पान दाखवलं आहे बघा, इथे असं पान दाखवलेलं आहे। तुम्ही इथे हे काढलं तरी चालेल किंवा नॉर्मल आपण जे लीफ पॅटर्नमध्ये शिकलो होतो ते काढलं तरी चालेल। आता आपण जी लाईन बघणार आहे लोटसची लाईन, ही आपण बॅक हँडला वगैरे खूप छान दिसते। तर आपण आता बोल्ड लोटस पॅटर्न बघणार आहे। डायरेक्ट कोनने प्रेशर देऊन पहिल्यांदा एक बेस लाईन घ्यायची आहे, त्याच्यावरच्या साईडला बोल्ड असा ड्रॉप शेप आणि बोल्ड पेटल्सही काढून घ्यायच्यात। बघा मी स्टेप बाय स्टेप करत आहे, तुम्ही जर पाहत असाल तर व्यवस्थित पहा, ऑब्झर्वेशन करा आणि माझ्यासोबत प्रॅक्टिस करा। मग कशी वाटते बेसिक टू ॲडव्हान्सची 30 डेज चॅलेंज सिरीज? तर तुम्हालाही आवडत असेल तर तुमच्याही फ्रेंड्सला फॅमिलीला शेअर करा, म्हणजे तेही तुमच्यासारखे छान मेहंदी शिकतील। चला एव्हरीवन, बाय बाय, भेटूयात आज संध्याकाळी 9 वाजता लाईव्ह।